नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण शनिदेवांची उपासना कशी करावी, ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे त्या साडेसातीवर आपण प्रभावी उपाय बघणार आहोत. ते उपाय कोणते आहेत चला तर जाणून घेऊया. जर तुमच्या शनीची साडेसाती असेल तर ते कसे ओळखावे चला आपण जाणून घेऊया. शनीचा दरारा साडेसातीमुळे सर्व जनमानसातच आहे. शिवाय 8वा व 4था शनी होणे कालावधी 2.5 वर्षे देखील शनीची पनवती म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच आपण साडेसाती किंवा पनवती म्हणतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही खळबळ उठतेच. या काळात नेमका चुकीचा विचार मनात यायला लागतो. इतरांनी दिलेला चांगला सल्ला पटण्याची आपली मनस्थिती नसल्याने चुकीच्या निर्णयाने नुकसान आपल्याला भोगावे लागते. बऱ्याच व्यक्तींचा अनुभव आहे. बघा, मूळ पत्रिकेत शनी, राहू, मंगळासारख्या पाप ग्रहाच्या व्यक्तींचा अनुभव आहे. मूळ पत्रिकेत शनी आणि राहू, मंगळासारख्या पाप ग्रहाच्या अशुभ योगात असल्यास त्याचे वाईट परिणाम अधिक तीव्र जाणवतात. गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहाच्या शुभ योगात शनी असेल तर वाईट परिणाम सौम्य होतात. वडिलांशी न पटणे, घर सोडावे लागणे, दिवाणी खटल्यासारखे दीर्घकाळ चालणारे खटले, वेळेला कर्ज न मिळणे, दुसऱ्याला दिलेले कर्ज बुडणे, पैसे परत न येणे, दीर्घ मुदतीचे आजार होणे, क्षुल्लक कारणावरून मोठमोठी तुमच्या घरात भांडणे होणे, नातेवाईकांसोबत संबंध दुरावणे, धंदा भागीदारीकडून आपली फसगत होणे, नुकसान, अशा प्रकारे आपले नुकसान होऊ शकते. शनी बिघडल्यास अनुभवास येतात. पत्रिकेत मूळ शनी चांगलं असल्यास साडेसाती देखील चांगल्या घटना घडतात. बघा, आता उदाहरणार्थ काय तर स्वतःची प्रॉपर्टी होणे, नोकरी लागणे, नवीन धंदा सुचून त्यात उत्कर्ष, रखडलेले लग्न होणे. शनीच्या साडेसातीचा सौम्य झटका जाणवतोच व थोडेफार नुकसान सुद्धा सहन करावे लागते. पण ही वरील जी लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्हाला ह्याच्यावर उपाय काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया. बघा, ज्यावेळेस आपला शनी खराब असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, शनीची साडेसाती लागलेली आहे. तर या साडेसातीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काही उपाय करणे गरजेचे आहे. जर आपल्या मागे साडेसाती चालू असेल तर अगदी क्षुल्लक कारणावरून आपल्या घरात सतत वादविवाद, भांडणे, कलह होत राहतात. छोट-मोठे अपघात सुद्धा होत राहतात. सततचा दवाखाना सुद्धा चालू राहतो. घरात आपलीच माणसं आपल्या विरोधात राहतात. तसेच मुलाचे आणि वडिलांचे न पटणे, आईचे मुलाचे न पटणे, सतत भांडणे, वादविवाद होत राहतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे तर चालूच राहतात. त्याचबरोबर दवाखाना पाठीमागं लागणं म्हणजे एकाचं झालं की एकाचं सततचं चालूच असणं. आपण जर एखाद्या नातेवाईकाला उसने पैसे दिले असतील तर ते आपलेच पैसे आपल्याला परत न मिळणं. तसेच आपण जर कर्जासाठी मिळवण्यासाठी धडपड करत असेल तर ते कर्जसुद्धा आपल्याला आपल्या वेळेत न मिळणं. नातेवाईकांसोबत आपले भांडण होणं म्हणजे आपले संबंध व्यवस्थित असताना अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यासोबत सुद्धा आपला वादविवाद होत राहणं. जर तुमच्यासोबत हे असं घडत असेल तर तुम्हाला उपाय करावा लागणार. तर या साडेसातीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. बघा, शनिवारी एखाद्या लंगड्या भिकाऱ्यास यथाशक्ती दान द्यावे, भिक्षा घालावी. म्हणजे बघा, एखादा अपंग व्यक्ती जर असेल तर त्याला तुम्ही नक्की शनिवारी दान करायचं आहे. शनिवारी मारुतीला काळे उडीद, चिमूटभर मीठ व तेल अर्पण करायचं आहे. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ 15 मिनिटं तुम्हाला जप करायचा आहे. तसेच ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. रामरक्षा रोज 1 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे. शनीचे रत्न नीलम तपासून काही दिवस जवळ बाळगून नंतर मधल्या बोटात वापरणे. अंगठी वापरण्यापूर्वी पूर्ण विचार करून नंतरच निर्णय घ्या. शनीच्या यंत्राची पूजा 7 शनिवार करून 8व्या शनिवारी यंत्र विसर्जित करावे. शनीचे दान तीळ, तिळाचे तेल, काळे कपडे, निळे फूल, उडीद, लोखंडाचा तुकडा, बिबा शनिवारी अपंग व्यक्तीस दान हे तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, जलस्नान, हळद व हे सुद्धा दान करू शकता हळद घालून.
जर तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडाल। त्याचबरोबर दररोज तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोजचे 3 अध्याय पठण करा आणि तुम्ही जे कोणते काम करता ते प्रामाणिकपणे करत राहा। कोणालाही फसवू नका किंवा फसवण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही हे नियम पाळले तर तुमची शनीची साडेसाती नक्कीच कमी होणार आहे। तर हा होता छोटासा व्हिडिओ। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।